हे बघा मित्रांनो, नुसते करवंद ते दिसत नसतील व्यवस्थित. ऊन पण आहे ना, त्याच्यामुळे ते दिसत नाही. बघा तर मित्रांनो, हे करवंद एवढी भारी लागत आहेत ना, आता संध्याकाळी जेवायची पण अपेक्षा राहिली नाही. 3 किंवा 5 पानं राहते, ती चायची भाजी राहते. आणि हा एक कडकिंद आता आलाय, मोठा झालाय तो. 1 मीटरच्या पुढे हाईट झाली. चांगल 3-1 फुटाची हाईट आहे याची. नमस्कार मित्रांनो, मी मयूर भांगरे, गावाकडचे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपला खूप दिवसानंतर येतोय, कारण मध्ये टाईमच भेटत नव्हता ब्लॉग बनवायला. आणि असो, तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ कसा वाटतो तो पण कमेंट करून कळवा जा. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका, ही मी आशा बाळगतो. तर चला मित्रांनो, आलो इकडे रानामध्ये फिरायला. मागं आपलं घर आहे, इकडे घराच्या मागंच रान आहे. इकडे आलो आहे आणि माझ्यासोबत छोटासा भाव आहे, माझ्या नावाचा भाव आहे. तर आता चालू आहे करवंद खायला. आता करवंदाचा सीझन चालू झाला आहे आणि करवंद खायला आलेलं आहे. तर बघू भेटतात का नाही आंबे, करवंद. आता रान पण सध्या कमी झालेलं आहे, झाडं पण कमी झाले तर रानामध्ये. पण बघू. हे बघा मित्रांनो, करवंद पिकलेले आहेत आता. हे बघा, इथं पण पिकलेत आणि इथं वरती पण पिकलेले आहेत. भरपूर प्रमाणामध्ये पिकलेले आहेत करवंद. पण ते जे पहिल्यांदा जे पिकत आहेत ना, त्याच्यामध्ये आळ्या किडे राहतात. आणि जास्त जेव्हा पिकायला लागतील ना जास्त, तेव्हा मग त्या आळे किडे निघून जातात. आणि हे जे पहिल्या टायमिंगला पिकत त्याच्यामध्ये आळ्याच राहतात शक्यतो थोडाफार. आंबट आहे ती, हां आंबट लागल्या थोडी. पहिल्यांदाच भेटल्यावर आंबट काय आणि गोड काय. या करवंद पण थोडे लागले आणि त्यांची साईज पण बारीक आहे, पण ते चवीला एकदम गोड लागतात. मोठाले करवंद गोड नाही लागत, पण हे गोड लागते ते. यांची साईज खूप कमी आहे, पण गोड लागते तसे. इथून मागं जे 4-5 वर्ष होते ना, तेव्हा खूप अडचण होती. आणि आता सगळी अडचण गेली आहे. तर झाडच नाही राहिले मित्रांनो जंगलामध्ये. म्हणून जंगल तोड करू नका, झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश हा शासनाकडून मिळालेला आहे. आणि खरोखर मित्रांनो, झाडे लावाच, कारण जंगल खूप नष्ट झालेले आहेत. ही आमची नम्र विनंती आहे. ही आमची नम्र विनंती आहे. सगळ्या जंगल नष्ट होऊन गेला मित्रांनो. इथंच नाही तर सगळ्या जंगलांमध्ये झाडच नाही राहिले. तरी मित्रांनो, झाडे लावा तुम्ही. जाऊ खाली मित्रांनो. झाड होतं करून सगळं जंगलमध्ये नष्टच होऊन गेलाय सगळा. काहीच झाड नाही राहिलं. थोडे फारच आहेत. पहिल्यांदा 4-5 वर्षापूर्वी इथं यायला जागाच नव्हती, पण आता माणूस पटकन निघून येते. पूर्ण मैदान होऊन गेलं इथून. आणि हा आंबा पण आता, त्याला पण आंबे येत नाही, म्हातारा झालाय तो. म्हणतो ओढला जात आहेत का पण इकडं. पाहू मित्रांनो गावून कशी लागतात. मित्रांनो, हा सीझन फक्त 1 वर्षानंतरच येतो. आणि हा सीझनचा तुम्ही चांगला आनंद घ्या, कारण हा सीझनचं एकदा वर्षातून येतो आणि वर्षातूनच करवंद पण येतं. हा सीझन कोणी स्किप करू नका. आणि करवंद खाण्याचा सर्वजण आनंद घ्या. आणि करवंदच नाही तर रानातली काळी मैना पण असे पण म्हणतात. ते रानातली काळी मैना पण आहे. तर चला बघू जाऊन पुढं अजून काय भेटतंय का नाही.
तोरणं पण लागत होते, तोरणं सापडले तर तोरणं पण घेऊ. अजूनच करून द्यावे करवंद. इथली गोड लागते. इडले मोठी आहे का, इकडे या. झाड बारीक आहे पण करवंद खूप मोठं. इथली चांग गोड लागते. हे बघा मित्रांनो, करवंद चांगले मोठाले आहेत आणि गोड सुद्धा आहेत. मग काढून घे ना. हे बघा मित्रांनो, हे तोरणीचं झाड आहे आणि हे तोरणं पण खूप भारी लागतात. पिकायच्या आधी ते कच्चे असल्यावर हिरवे राहतात करवंदासारखेच आणि पिकल्यानंतर सफेद होतात. तर हे झाड आताच फुटलं आहे. हे बघा, हे आताच त्याला कवळे कवळे पाला आला आहे. ते लागले होते का माहीत नाही. आणि इथं करवंद पण आहेत. हे भरपूर प्रमाणामध्ये करवंद पण पिकले आहेत आता. आणि आळ्या नाही म्हणजे समजून जायचं की आता सीझन मोठ्या प्रमाणात चालू झाला आहे. कारण जे पहिल्यांदा पिकत आहेत त्याच्यात आळ्या राहतात, त्याच्यात एकही आळ्या नाही. आणि इथं पिपरीचं झाड, पिपरं पण खातात. त्या पिपरी बघ किती पिकल्यात करवंदा. मला इकडे ना. हां काय इथली गोड आहे. गोडा ती कुठं ना मग. खोडायला हात येते. गोडात का चिकमाकडा आठवा. चांगले झाले. बघा मित्रांनो, इथं आहे ना पाखराचा कोटा होता. तिथं हात घालायला पण भीती वाटते. हे असेच पाखरं पण आता झाडं नसल्यामुळे, लपायला जागा नसल्यामुळे असेच कुठे दगडी खाली कपारीमध्ये जाऊन कोटा करून राहतात. असं मित्रांनो, त्यांचं जीवन आहे, आपल्याला जीवन आहे तसं त्यांना जीवन आहे. सगळ्यांनाच त्यांच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी ते करतेच त्यांचं घर. इथं आपली कायची बाग होती रे दादा, इथं कायची बाग होती. डाळिंबाची बाग होती इथं, तुला आठवते का. तुला नाही आठवत, आपण येत होतो इथं. तू बारीक असत तेव्हा. इकडे काढ ना, काढ ना. हे बघा मित्रांनो, नुसते करवंदच करवंद. ते दिसत नसतील व्यवस्थित, ऊन पण आहे ना त्याच्यामुळे ते दिसत नाही. बघा भरपूर पिकलेत. तर मित्रांनो, हे करवंद एवढी भारी लागत आहेत ना, आता संध्याकाळी जेवायची पण अपेक्षा राहिली नाही. खूप करवंद खाल्लेत आता. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ना तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि असा हा करवंदा खाण्याचा आनंद तुम्ही पण घ्या. आणि हा प्रत्येक घराघरापर्यंत हा व्हिडिओपर्यंत पोहोचवा. आता गावाकडच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असेल करवंद म्हणजे काय, पण जे शहरामध्ये राहतात त्यांनी कधी बघितले नाही किंवा बघितले असतील पण मनसोक्तपणे त्यांना खायला भेटले नसतील, किंवा असे विकत घेऊन खाले असे कुठं स्टेशनवरती म्हणा, मुंबई साईडला तिकडं कुठं. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनाही सांगा की एकदा गावाला येऊन हा आनंद घ्या. जरी तुमचं नसेल कोणी तर तुम्ही या गावाला फिरत फिरत, आणि रानामध्ये ते काय कुठेही भेटतात, त्या करवंदांचा तुम्ही आनंद घ्या. आम्ही तर लय खाले आणि हे पहिल्यापासूनच खात आलो आहे, त्याच्यामुळे जास्त खाण्याची पण अपेक्षा राहत नाही. पण जेव्हा वर्षातून एक सीझन चालू होतं पहिल्यांदा, तेव्हा खातोच आम्ही भरपूर.
तुम्ही चायची भाजी नाव ऐकलंच असेल. ती चायची भाजी पण अशीच असते, पण त्या चायच्या भाजीला 5 पानं राहतात आणि हा ते 3 कडकिंद आहे. 3 किंवा 5 पानं राहतात ती चायची भाजी राहते. आणि हा एक कडकिंद. एक पान राहतं. कडकिंद आता आलाय, मोठा झालाय तो. 1 मीटरच्या पुढे हाईट झाली. चांगल 3-1 फुटाची हाईट आहे याची. हा एक कडकिंद आता सीझन चालू झाला. आता थोड्याच दिवसामध्ये हे चायचे पण देठ लागतील आता, आणि त्याचे पण व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मित्रांनो, हा आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाता जाता एक लाईक करून जा आणि सबस्क्राईब पण करून जा मित्रांनो. तर असेच रानातले व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दाखवत जाईल. आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत जा मित्रांनो. आणि आपण एक जेव्हा आंब्यांचा सीझन चालू होईल तेव्हा त्या आंब्यांच्या सीझनमध्ये तो पण एक आंब्यांचा ब्लॉग टाकू आपण. आणि तो पण ब्लॉग तुम्ही बघा.